नवोदय जय भीम विकास कडलक आपण थेट आहोत आज हिवाळी अधिवेशनामध्ये आणि आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टी व्ही. ह्या आजच्या हिवाळी अधिवेशनामधला 6वा दिवस आहे आणि आपण पाहतोय की खेडचे आमदार बाबाजी काळे आपल्यासोबत आहेत. सध्या जर पाहिलं आपण तर विधानसभेच्या हाऊसमध्ये आणि विधान परिषदेच्या हाऊसमध्ये दोन्हीकडेही विरोधी पक्ष नेता नाही आहे. त्यामुळे हाऊसचा जो कारभार आहे तो जसा आपण प्रासंगिक दरवेळेस पाहतो तसा ह्यावेळेस आपल्याला पाहायला मिळत नाही. तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात प्रतिक्रिया की कशा पद्धतीने कामकाज चाललं आहे. त्यांचा आज 6वा दिवस आहे. काय मुद्दे पास झाले आहेत, काय मुद्द्यांना विरोध झाला आहे, कुठल्या मुद्दे आज त्यांना भावून गेले आहेत. दादा जय भीम. काय सांगाल की कशा पद्धतीने हाऊसमधलं कामकाज चाललं आहे? कामकाज ज्या नियमावलीत चालायला पाहिजे त्या नियमावलीत कामकाज चाललेलं नाही आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे विरोधी पक्ष नेताच जर नसेल तर सत्ताधारी पक्षाला विरोध करण्यासाठी स्वतः जे आमच्यासारखे नवीन आमदार आहेत किंवा सिनियर आमदार आहेत यांना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो आणि त्या भूमिकेतून आपली भूमिका आपला प्रश्न त्या ठिकाणी शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्येकजण कसोशीनं मतदारसंघासाठी आणि जनतेसाठी करत आहोत. आतापर्यंत असे कोणते प्रश्न आहेत की तुम्ही ते मांडलेत आणि त्यासाठी विरोध न करता ते पास झालेत आणि असे कोणते मुद्दे आहेत की ज्याला विरोध झाला आहे? विषय असे आहेत की लक्षवेधी आणि तारांकित प्रश्न असेल तर त्याच्यावरच चर्चा होते. बहुतांशी हे अधिवेशन कमी कालावधीचं असल्यामुळं काही लक्षवेधी लागल्या नाही, काही तारांकित प्रश्न लागले नाहीत. परंतु औचित्याच्या मुद्द्यात असेल त्याचबरोबर आपल्या अंतरिम आठवडा आत्ता चालू आहे, 293चा प्रस्ताव असेल आणि इतर बाबीतून अनेक विषय त्या ठिकाणी मांडलेत. त्यामधून काही विषयांना त्या ठिकाणी मार्ग मिळालेत, उत्तरं मिळालेत आणि काही आता पटलावर जातील, महिन्याभरामध्ये त्याची उत्तरं येतील. पण तरीसुद्धा संबंधित म्हणजे अधिकारी, मंत्री महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय यांना या अधिवेशन काळात भेटून तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न चालू आहे. सध्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून संपूर्ण भारत तुम्हाला पाहतोय आणि खेड तालुका जर म्हटलं आपण तर खेड तालुक्याचे आपल्या आमदारकीच्या क्षेत्रातले, विधानसभा क्षेत्रातले असे कोणते प्रश्न आहेत की जे तुम्ही घेऊन आला होतात पण त्याचे थेट सभागृहात न मांडता कागदावरती तरी तुम्ही ते दिलेले आहेत? बरेच प्रश्न थेट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मूळचा विषय शेतकऱ्यांचा. अतिवृष्टीमुळे कांदे खराब झाले, कांद्याला भाव मिळावा, हमी भाव मिळावा. सोयाबीन खराब झाले, नाफेडच्या माध्यमातून अटी शर्ती न लावता सरसकट त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी करण्यात यावं. इंद्रायणीच्या प्रदूषणामुळं आता मासेसुद्धा इंद्रायणीमध्ये मेलेले आहेत बऱ्याच अंशी. इतर अनेक विषय. मग अतिवृष्टीमुळं रस्त्यांची चाळण झाली, त्यामुळं रस्ते दुरुस्ती, नवीन रस्त्यांसाठी निधी मिळावा म्हणून आणि इतर पुरवणी बजेटमध्ये पूर्वी चाकण शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 60 कोटी रुपयाची मागणी केली होती, त्याची तरतूद त्या ठिकाणी याच्यात झाली. बाकी भरपूर पुलं किंवा इतर रस्त्यांच्या मागण्या आपण पुरवणीच्या माध्यमातून केलेल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी पानंद रस्ते असतील, मातोश्री पानंद योजना योजनेच्या माध्यमातून असतील, इतर योजनांच्या माध्यमातून असेल, अनेक त्या ठिकाणी विषय मांडलेले आहेत. आणि त्याहीपेक्षा आपल्या शेतकऱ्यांची जी मुलं आहेत सर्व जाती धर्माची ती वेगवेगळ्या क्षेत्रात शेती इकडं अन्याय होतो शेतीवर, शेतकऱ्यांवर म्हणून काही नोकऱ्या करतात, काहींच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, काही शासकीय सेवेमध्ये आहेत. पण त्या ठिकाणी सुद्धा शासन मग अंगणवाडी सेविकांना न्याय देत नाही. अजून उमेदच्या माध्यमातून महिला बचत गट, CRPंना आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय देत नाही. नंतर आपले सरकार त्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना न्याय देत नाही आहे. पोलीस पाटलांना सुद्धा आपले जे आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये शांतता ठेवण्याचं काम जे पोलीस पाटील करतात त्यांच्याही बऱ्याचशा मागण्या शासनाने अद्याप मान्य केलेल्या नाहीत. अशा अनेक विषय या ठिकाणी शासन दरबारी प्रलंबित आहेत. अनेकांनी या ठिकाणी आंदोलनं केली, स्वतः आम्ही त्या ठिकाणी भेटी दिल्या, त्यांच्या माध्यमातून सभागृहामध्ये ते विषय मांडण्याचा प्रयत्न केला. होमगार्ड सारखा विषय, शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, 365 दिवस त्यांना काम मिळावं म्हणून कितीतरी दिवस झगडतात. इतर राज्यांमध्ये 365 दिवस काम मिळतंय, आपल्याच राज्यामध्ये त्यांना 40-50 दिवस वर्षातून जर काम मिळालं तर हातचं काम सोडून त्यांना डिस्टर्ब होऊन म्हणजे कुटुंब व्यवस्था त्यांची चालत नाही आहे. त्यामुळे शासनाला विनंती केली की त्यांना 5 वर्ष जर रेग्युलर एखाद्या होमगार्डनी काम केलं
तर पोलीस सेवेमध्ये ज्या सोयी मिळतात त्या तशा पद्धतीनं मिळाव्यात आणि त्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा चालू आहे. आता या व्यतिरिक्त खेड तालुक्यामध्ये आदिवासी SC ST म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये समाज आहे. आदिवासींच्या ज्या योजना आहेत त्या वेगवेगळ्या माध्यमातून व्हाव्यात म्हणून संबंधित मंत्री महोदयांना भेटलो. खेड तालुक्याचा एक ज्वलंत प्रश्न आहे की खेड तालुक्यामध्ये एक मोठ्या स्वरूपामध्ये डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी स्मारक व्हावं. यापूर्वी पुणे नाशिक रोडवर ST स्टँडच्या समोर एक स्मारक आहे, अर्धा पुतळा त्या ठिकाणी आहे. परंतु सर्व समाज बांधवांची एक प्रकर्षानं मागणी अनेक वर्षापासून की तो पुतळा पूर्णाकृती व्हावा, त्या ठिकाणचा परिसर सुधारावा, त्या ठिकाणी सर्व भौतिक सुविधा व्हाव्यात म्हणून या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाकडे अधिकची 3 कोटी रुपयाची मागणी आपण अधिवेशनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे. आणि माझं संकल्प आहे की संपूर्ण तालुक्याचं ते बुद्धविहार म्हणजे वैभव आहे आणि त्यामुळं त्याचं सुशोभीकरण जरी 3 कोटी एकदम नाही मिळाले तर टप्प्याटप्प्याने करून म्हणजे आपल्या सर्वांना स्मारकाचं काम त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा मानस आहे. नक्कीच. आज दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न होता की आपण एवढं सगळं करत असताना तालुक्यामध्ये पहिल्यांदा कुठंतरी बारीक बारीक ठिकाणी आपण लक्ष देतात. काही पर्यटन स्थळं देखील त्या ठिकाणी आहेत. त्या पर्यटन स्थळावरती आणि काही PMRDAचे सेक्टर आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला कसं म्हणजे प्रोत्साहन मिळतं आतापर्यंत? एक दृष्टीने मी जरी विरोधक असलो तर ज्या गोष्टी सरकारने मदत केली त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री अजितदादा असतील, आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर जितेंद्र डुडे असतील, यांनी खऱ्या अर्थानं इको टुरिझमच्या माध्यमातून आपल्या खेड तालुक्यामध्ये इको टुरिझम हा फॉरेस्टमधला भाग असला तरी पर्यटनाला संलग्न भाग आहे. जवळजवळ 15-20 कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्या मग कुंडेश्वर असेल, भामचंद्र डोंगर असेल, आमचा सौरंगे डोंगर असेल, खरपुडी खंडोबाचा त्या ठिकाणचा तो डोंगर असेल, चक्रेश्वर डोंगर असेल, असे परसूलच्या जवळचे काही हे असतील, नंतर भोश्याचं तुकाई मंदिर असेल, अशा परिसरामध्ये पैसे दिलेत. आणि त्याहीपेक्षा आपला भीमाशंकर विकास आराखडा हे आपल्या शिखर परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि पालकमंत्री आणि अधिकारी यांच्या माध्यमातून 33 कोटी रुपये आपल्या बोरगिरी भीमाशंकरच्या परिसरामध्ये विकासासाठी आलेले आहेत. आणि भीमाशंकर आणि बोरगिरी हा परिसर आपल्या खेड तालुक्यातून जोडण्यासाठी कामं त्या ठिकाणी प्राधान्याने घेण्याचा निर्णय झाला. या सभागृहामध्ये पूर्ण ज्यावेळेस तुम्ही कामकाज करत होतात असा कोणता प्रश्न आहे पूर्ण सभागृह तुम्ही ऐकत असताना किंवा तुम्ही प्रश्न घेऊन आल्यानंतर असा कोणता मुद्दा आहे की जो तुमच्या मनाला भावला आहे आणि तो जनतेसाठी प्रेरक आहे म्हणून तुम्हाला तो मुद्दा प्रखरतेने पूर्ण करण्यात यावा असं मनापासून इच्छा निर्माण होते? आपण ज्या तालुक्यात राहतो ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचं स्मारक त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आराखडा तयार केला होता मुनगंटीवार साहेबांच्या काळात 247 कोटीचा. तर त्या आराखड्याला आत्तापर्यंत 82 कोटी रुपये पुरातत्व विभागाकडून त्या आराखड्यामध्ये समाविष्ट झाले. परंतु 150 कोटी रुपये PWDच्या माध्यमातून अद्यापही अधिकारी त्या ठिकाणी संपादनाचा विषय मनावर घेत नाही आहेत. प्रलंबित आहे. 2023ला झालेला आराखडा 2 वर्षात पूर्ण करायचा. आता 2000 मार्च 26 येईल. 3 वर्ष त्याच्यावर मोठ्या स्वरूपामध्ये कार्यवाही होणं. त्यामुळं आपल्या खेड तालुक्याच्या अस्मितेचे 2 विषय मी सांगितले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंचा एक विषय, दुसरा विषय आपल्या डॉक्टर बाबासाहेबांचं भव्य असं स्मारक व्हावं आणि तिसरा सगळ्यांचा धार्मिक विषय म्हणजे भीमाशंकर देवस्थान आणि आदिवासी परिसरामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून आणि तिथल्या सगळ्या सुखसोयी होण्यासाठी त्या ठिकाणचा विकास व्हावा असे 2-3 मुद्दे आहेत. त्याचबरोबर इंद्रायणीचा आपल्या स्वच्छतेचा विषय आणि शेतकऱ्यांचे पाण्याचा मग पूर्व भागाच्या उपसा सिंचन योजनेचा असेल, पश्चिम भागामध्ये धरणांतर्गत बुडीत बंधारे असतील, कॅनलचं लाईनिंग असेल, अशा भरपूर गोष्टी शेतकरी संलग्न आहेत. असे प्रत्येक मुद्दे मी सातत्यानं मांडून या वर्षभराच्या कालावधीमध्ये चाकण ट्रॅफिकचा विषय बहुतांशी सोडवण्यासाठी PMRDच्या माध्यमातून निधी मिळवला, भीमाशंकर विकास आराखड्यासाठी निधी मिळवला, DPDCच्या माध्यमातून शाळा सुधारसाठी निधी मिळवला, अंगणवाड्यांसाठी निधी मिळवला, मातोश्री पानंद रस्ते योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 10 कोटी रुपये निधी तालुक्याला आला, आमदार निधी, डोंगरी विकास
जिल्हा परिषदचे काही निधी असतील, दलित वस्ती सुधार योजना असेल, 20%च्या माध्यमातून असेल, एकात्मिकच्या माध्यमातून असेल, जलजीवनच्या माध्यमातून पाणी योजना मोठ्या प्रमाणात चालल्या, त्याच्यात पुरवणी सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन कोट्यवधी रुपये खेड तालुक्याला आले आहेत आणि आपला तालुका जिथं टँकर चालू आहे ते टँकर बंद करून टंचाई मुक्त तालुका करण्याचा त्या ठिकाणी संकल्प आहे. नक्कीच आपण पाहतोय की जरी विरोधी बाकावरचे आमदार असले तरी व्यक्तिमत्वाला एक महत्त्व असतं आणि त्या व्यक्तिमत्वानुसार आज त्यांनी विरोधी बाकावर असताना देखील अनेक प्रकल्प अनेक कामं ही आपल्या खेड विधानसभा क्षेत्रासाठी पारित करून घेतल्यात आणि निधी देखील आणलेला आहे. त्यामुळं ह्या खेडचे जे आमदार आहेत बाबाजी काळे ह्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच जनतेचा वेगळा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे अनेक 10 ते 15 वर्ष. भीमाशंकरचा प्रश्न असेल त्याच्याकडे देखील दुर्लक्ष केलं गेलं. परत पानंद रस्त्याचा प्रश्न असेल त्याकडे देखील दुर्लक्ष केलं गेलं. पण आत्ताचा खेड तालुक्याचा जो आमदार आहे तो ह्या सर्व गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत आहे. हीच खरं खेड तालुक्याच्या विकासाची चाहूल आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण बाबाजी काळे यांच्यासोबत अधिवेशन झाल्यानंतर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत तुर्तास मी या ठिकाणी संपतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TV, कॅमेरामॅन विकास जिवरेसह. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.